नमस्कार. दुपारच्या बातम्यांमध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आता पाहणार आहोत सविस्तर बातमीपत्र. दसऱ्याआधीच राज्यामध्ये पुन्हा एकदा राजकीय नेत्यांच्या सीमोल्लंघनाचे वारे वाहू लागलेले आहेत. शिंदे फडणवीस सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसच्या 2 माजी मंत्री जे ते शपथ घेऊ शकतात अशी माहिती आहे. काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांसह काही आमदार काँग्रेसला सोड चिठ्ठी देण्याच्या वाटेवरती आहेत आणि हे काँग्रेस नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळतात. विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या 7 आमदारांनी भाजपला मतदान केलेलं होतं आणि त्यामुळे काँग्रेस उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता. तर शिंदे सरकारच्या फ्लोअर टेस्टच्या वेळीही काँग्रेसचे 10 आमदार सभागृहात गैरहजर होते. त्यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे. मंत्रिमंडळामध्ये स्थान न मिळालेल्या नाराजांना 15 सप्टेंबरपर्यंत मंत्री करण्याचा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या गटातील आमदारांना दिलेला होता. पण दुसऱ्या टप्प्यातील विस्ताराला ऑक्टोबर महिना उजाडण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि त्यामुळे शिंदे गटातील नाराजी उघडपणे दिसण्याची भीती आहे. दरम्यान भाजपमुळेच नव्यानं विस्तार होण्यात अडचणी असल्यामुळे शिंदे गटाकडून बोट दाखवण्यात येत आहे आणि आपल्याकडील नाराजांना शब्द दिल्याप्रमाणे विस्तार करण्याची शिंदे गटाची तयारी असल्याचं बोललं जात असलं तरी भाजपकडून मात्र अद्याप होकार मिळाला नसल्याचं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.